ठाणे बोरिवली भुयारी मार्ग मातीच्या विल्हेवाटीसाठी डेडिकेटेड कॉरिडॉरचा आग्रह. ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून स्थानिक रहिवासी आणि विकासांमध्ये झुंपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मातीची विल्हेवाट लावण्यासाठी MMRDAनं कन्व्हेयर बेल्टचा प्रस्ताव दिला होता. मात्र 90% रहिवाशांची डेडिकेटेड कॉरिडॉरला सहमती आहे. या प्रकल्पाच्या मध्ये जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नाही असा दावा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन रहिवाशांनी केलाय. तसंच महापालिकेने नोटीस बजावूनही काही विकासक जुमानत नसल्यानं त्यांच्या विरोधात प्रशासनानं कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही या रहिवाशांनी दिलाय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ठाणे ते बोरिवली या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची उभारणी ठाण्यातील मुल्लाबाग परिसरात सुरू आहे. सुमारे 18,838 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या भुयारी मार्ग खोदाई दरम्यान निघणाऱ्या मातीच्या वाहतुकीवरून सध्या स्थानिक रहिवासी आणि तेथील विकासकांमध्ये जुंपली आहे. दररोज 350 डंपर माती वाहतूक करणार असल्यानं परिसरात हवा प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्त करत त्यास रहिवाशांनी विरोध दर्शवलाय. हवा गुणवत्ता निर्देशांक 250 पर्यंत जातोय. त्यामुळे प्रदूषणाचा त्रास वाढत असून अनेकांना आजार बळावतायत. वेरेटॉन, निळकंठ ग्रीन्स, सत्यशंकर हे विकासकांना कन्व्हेयर बेल्ट हवा आहे. मात्र डेडिकेटेड कॉरिडॉरला 90% रहिवाशांची सहमती आहे. सर्वप्रथम भुयारी मार्गाची टेल कंप्लीट करून टाकावी. तसंच डेडिकेटेड कॉरिडॉरमधील जी जागा आहे तेथून मातीचे डंपर पास होणार असल्यानं वाहतुकीचाही प्रश्न उद्भवणार नसल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. याला 90% रहिवाशांची सहमती आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे लवकरच बैठक घेणार असल्याचंही रहिवाशांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सिद्धार्थ पांडे, राकेश मोदी, आशुतोष शिरोळकर, निवृत्त अभियंता भिडे, ठाणे मुजुमदार आणि शरद वासकर आदी रहिवाशीही उपस्थित होते. प्लॅनिंग केली त्याच्यातल्या बऱ्याचशा चुका होत्या. त्याच्यामुळे आमच्या इथले 5,000 रहिवासी जे फॅमिली आहेत त्यांची लाईफ इफेक्ट होणार होती. त्यासाठी आम्ही सुरुवात केली आणि सुरुवातीला सगळ्यात मोठा विषय होता की अंडरग्राऊंड टनल आम्हाला हा सत्यशंकरच्या पुढेपर्यंत अंडरग्राऊंड टनल करायला पाहिजे होता आणि ती सगळ्यात मोठी आमची डिमांड होती. गेल्या 1.5 वर्षाच्या लढ्यात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केजी आणि ह्यांच्या सहयोगाने आमचं अंडरग्राऊंड टनलची जी पहिली मागणी आहे ते सत्यशंकरपर्यंत क्लिअर झालेली आहे. दुसरी मागणी आमची अशी होती की मग हॉलिंगचा जो विषय आहे त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला प्रपोज केलं होतं की कन्व्हेयर बेल्टचा आमचं सुरुवातीपासून विरोध होता. आमचं असं म्हणणं होतं की एकदा TBM मशीन आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही आधी आमची टेल कंप्लीट करा सत्यशंकरपर्यंत, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल वरून व्यवस्थित मेंटेन राहील आणि अंडरग्राऊंड टनल खालून तो काम टनलचा चालू राहील 3 वर्ष 4 वर्ष, ज्याच्याने आमची लाईफस्टाईल डिस्टर्ब होणार नाही. त्यासाठी आमचे प्रोजेक्ट इफेक्टेड टीममध्ये आमचे टेक्निकल पर्सनमध्ये भिडे काका, शरद वारसकरजी, प्रसन्न मुजुमदारजी, त्याचबरोबर ढाणेजी असे 4-5 जे रिटायर्ड MMRD, MSRDC ह्याच्यातले मोठ्या पोस्टवर राहिलेले ज्यांनी अटल सेतूचं काम केलं त्या टीम आणि MMRDची टीम मिळून ह्याच्यावर वर्किंग करत होते की वेदर टेल कॅन बी कम्प्लिटेड फर्स्ट बिफोर स्टार्टिंग ऑफ द टनल. तर त्याच्यावरती वर्किंग केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की टेल पूर्वी कंप्लीट करू शकत नाही. आताही त्याच्या गोष्टीवरती चालू आहे. लेकिन MSRDCनी त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रपोजल असं दिलं आहे की मधून एक MMRDनी एक प्रपोजल दिलेलं आहे की डेडिकेटेड कॉरिडॉरच्या मार्फत ते ट्रक वगैरेची मुवमेंट करणार. ती ही गोष्ट आम्हाला समजलेली आहे. 90% लोक त्याच्यासाठी तयार आहे.